तिलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून चर्चगेट मधील आयकर विभागाच्या कार्यालयामध्ये मोठी आग लागली। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आयकर भवनच्या इमारतीच्या तळमजल्यामध्ये ही आग लागली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा साठा ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी ही आग लागल्याचं कळतंय। दरम्यान कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दलाकडून केलं जात आहे। जुई जाधव सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे। जुई, जवळपास अर्धा तास लोटलेला आहे। सध्याची काय स्थिती आहे आणि आतापर्यंत किती लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलंय? सागर, अर्धा तास होऊन गेला आहे। मुंबईतलं जे चर्चगेट स्थानकाबाहेर आयकर विभाग आहे, आयकर भवन आहे, त्याच्या बेसमेंटला ही आग लागली आहे आणि ही आग शॉर्ट सर्किट झाला होता त्यामुळे लागली होती। आणि बेसमेंटला जे वेस्टेज होतं, म्हणजे जी केवढी कागदपत्र होती ती कागदपत्र देखील मोठ्या संख्येने असल्यामुळे ही आग पटपट पसरत गेली आणि त्यामुळे एक खरं तर शॉर्ट सर्किटचं रूपांतर एका मोठ्या आगीत झालं। घटनास्थळी सध्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या इथे तैनात झाल्या आहेत आणि जे कर्मचारी आहेत, जे म्हणजे ही 6 खरं तर मजल्यांची इमारत आहे, जे कर्मचारी वर होते त्यांना वरच ठेवण्यात आलं आहे। मात्र जे बेसमेंटला किंवा खाली होते त्यांना आता इथून हलवण्यात आलं आहे, सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आहे। इथे काही प्रत्यक्षदर्शी देखील आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय घडलं। दादा, काय घडलं आणि किती वाजता घडलं? नेमकं तुम्हाला कसं समजलं की आग लागली आहे? साधारण मला वाटतं एक 2च्या सुमारास झालेली आहे। 2 वाजता आमच्या ग्राउंडला जो बेसमेंट आहे त्या बेसमेंटमध्ये सगळं शॉर्ट सर्किट झालं आणि आता जी आग लागली ती बेसमेंटमध्येच आहे, वरती खाली आग लागलेली नाही। तुम्ही इथे काम करता? इकडचा कर्मचारी। गेली किती वर्ष तुम्ही इथे काम करता? 30 वर्ष। ही पहिल्यांदा आग लागली की पहिल्यांदा। मात्र आता जी खाली बेसमेंटला आग लागली आहे शॉर्ट सर्किटमुळे, त्यामध्ये काय काय नुकसान झाले? कागदपत्र होती, डॉक्युमेंट्स होती का कसलं नुकसान झालं? इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची स्ट्रॉंग रूम आहे आणि कागदपत्र असतात। त्याच्यामध्ये काय काय होतं स्ट्रॉंग रूममध्ये? स्ट्रॉंग रूममध्ये तर आमचे पोलीस कर्मचारी असतात, त्यांना तर बाहेर काढलेलं आहे आणि जे का आता थोडं दस्तावेजही बाहेर काढलेलं आहे। पण आता बाकीचे जे आमचे कर्मचारी वरती अडकलेले आहेत त्यांना खाली यायला जागा नाही। पण जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्यामध्ये फक्त पोलीस बसलेले असतात आणि कागदपत्रांचं नुकसान किती प्रमाणात झालंय ते आता आम्ही फायर ब्रिगेडवालेच सांगू शकतो। मग कागदपत्र बेसमेंटमध्ये होती का वर होती? नाही, बेसमेंटमध्ये पण असतात, नाही असं नाही, बेसमेंटमध्ये। अगदीच आपण पाहतोय की कागदपत्रांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या इथे दाखल होत आहेत। मात्र हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला सागर, तर मग काळा धूर जो आहे तो आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतोय। कारण का पोलीस म्हणजे जे अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांच्याकडून इथे आतमध्ये आग विझवण्याचे पूर्णपणे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि आतमधून काही पाईप्स आहेत, जे पाईप्स बाहेर काढले गेले आहेत आणि त्याच्यामधून हा जो काळा धूर आहे तो काळा धूर बाहेर येत आहे। त्यामुळे निश्चितच ही एक गंभीर घटना आहे। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आयकर भवन आहे, इन्कम टॅक्स ऑफिस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र असतात आणि त्यामुळे बेसमेंटला जी कागदपत्र होती त्या कागदपत्राचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं की सुमारे 2ची घटना आहे, 2 वाजता त्यांना कळलं। जुई, मी थोडंसं थांबवतांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, चर्चगेट मधील आयकर भवनला मोठी आग लागलेली आहे। 5 गाड्या अग्निशमन दलाच्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। सीडीच्या माध्यमातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। जुई, त्याचबरोबर अक्षय कुडकेलवार देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, मी तुझ्याकडे येतोय। सध्याची काय स्थिती आहे? 1 तास लोटलेला आहे, मात्र आग अद्यापही धुमसलेलीच आहे का की आटोक्यात आली आहे? नाही, एकूण या आगीचं काय नेमकं स्वरूप आहे आतमध्ये ते कळत नाही। कारण आपण बघतोय की आणखी देखील सध्या या ठिकाणची जर दृश्य बघितली तर धुराचे लोट जे आहे ते बाहेर पसरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ठिकठिकाणी प्रत्येक ज्या खिडक्या आहे पहिल्या मजल्याच्या त्या प्रत्येक खिडक्यांमधनं धूर बाहेर पडतानाचं चित्र आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये दिसून येतोय। तर काही वेळापूर्वीच जे वरच्या मजल्यावर लोक अडकले होते, जे खालच्या मजल्यावरनं वरच्या मजल्यावरती त्यांना जाण्यास सांगण्यात आलं होतं आणि या हायड्रॉलिक सीडीच्या माध्यमातून या सगळ्या लोकांना आता हळूहळू बाहेर काढलेला आहे आणि हा परिसर रिकामा करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचे काही कागदपत्र असतील, त्यासोबतच काही जे अधिकारी असतील त्यांच्या बॅगा देखील आपण या ठिकाणी बघतोय की त्या बॅगा याच काढण्यात आलेल्या आहे। या हायड्रॉलिक सीडीच्या माध्यमातून या सगळ्या बॅग्स देखील या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे। काही कर्मचाऱ्यांच्या या बॅग आहे आणि दुसरीकडे ही परिस्थिती आपण बघतोय की आग
आटोक्यात जरी आली असली तरी सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे या ठिकाणी, कारण हे काच बंद असणारे सगळे कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आग जी आहे ही आग धूर बाहेर अजून पोहोचू शकला नाही आणि जोपर्यंत धूर पूर्णपणे बाहेर निघणार नाही तोपर्यंत आतमध्ये आग ही धुमसत राहील. जी माहिती काही लोकांची आपण बातचीत केली होती ज्यावेळी मिळाली त्यानुसार या ठिकाणी तळमजल्याला ही आग लागली होती आणि तळमजल्याला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्यानंतर ही आग परिसरामध्ये आतमध्ये धुमसत गेली आणि संपूर्ण हा परिसर बघतो या ठिकाणी. या साईडला आपण जर बघितलं तर या बाजूला बॉम्बे हॉस्पिटल आहे आणि दुसरीकडे चर्चगेट स्टेशन आहे. आपली सहकारी जुई जाधव ही मुख्य प्रवेशद्वारावरती आहे आणि मागच्या बाजूला आपण उभे आहोत आणि या ठिकाणचा हा संपूर्ण रस्ता खाली करण्यात आला आणि पुन्हा अग्निशमन दलाच्या माध्यमातून आणखी आता पुन्हा या हायड्रॉलिक सीडीच्या माध्यमातून वरती कुणी अडकलं आहे का, कारण मुख्य प्रवेशद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात धूर झालेला आहे आणि त्यामुळं आतमध्ये पोहोचणं हे तितकंसं शक्य नाही आणि त्यामुळे हायड्रॉलिक सीडीच्या माध्यमातून वरती जाऊन हे सगळे अग्निशमन दलाचे जवान जे आहे ते पाहणी करतायत आणि नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे याचा त्यांच्या माध्यमातून एक आढावा घेतला जातोय. मात्र सगळं बघतोय आपण या ठिकाणी तोंडाला रुमाल लावल्याशिवाय चालू शकणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. आग आटोक्यात आली असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आगीचा हा जो धूर आहे हा आणखी देखील आपल्याला हा धूर काळ्या रंगाचा आणि लालसर रंगाचा धूर दिसून येतो, जेणेकरून ज्यावरनं हे स्पष्ट कळतं की आतमध्ये आग धुमसत असावी आणि त्याचाच हा धूर आहे. अक्षय, मी थोडं